नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर पहा आपल्या समोर समचलन आणि व्यस्त चलन याचा एक प्रश्न आहे. प्रश्न असा आहे मुलांनो, 75 लिटर द्रावणामध्ये दूध व पाणी यांचे गुणोत्तर 11:4 आहे व त्यात किती लिटर पाणी ओतावे म्हणजे त्यांचं नवीन गुणोत्तर 5:3 होईल. तर मुलांनो काय करायचं पहा आता, 75 लिटर द्रावणामध्ये दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर किती दिलंय मुलांनो? 11:4 दिलंय. मग काय करायचं, हे जे तुम्हाला गुणोत्तर दिलंय मुलांनो याची बेरीज करून घ्या. 11 अधिक 4 बरोबर किती झाले मुलांनो? 15. तर ह्या 15 ने काय करायचं मुलांनो? ह्या 75 ला डिवाइड करा. 75 लिटर मिश्रणाला आपण 15 ने डिवाइड करू. 15 एक 15, 15 पाच 75. म्हणजे याचा अर्थ गुणोत्तराचा एक भाग आपल्याला 5 आलेला आहे. मुलांनो मग आपल्याला माहिती आहे दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर 11:4 दिलंय. याचा अर्थ ह्या 75 लिटर मिश्रणामध्ये 11 भाग दुधाचे आहेत, म्हणजे 11 गुणिले 5. एका भागाचं उत्तर आपलं 5 आले. 11 पाच 55 लिटर त्याच्यामध्ये काय आहे? दूध आहे. त्यानंतर 4 भाग हे आपल्या पाण्याचे आहेत, म्हणजे पाणी जर आपण काढलं मुलांनो तर 4 गुणिले एक भाग त्या 5चा आहे. 4 पंचे 20 लिटर काय आहे मुलं त्याच्यामध्ये पाणी आहे. पण आपल्याला असं विचारलं की त्याच्यामध्ये आता किती लिटर पाणी ओतावं म्हणजे नवीन गुणोत्तर 5:3 होईल. तर पहा मुलांनो, आपल्याकडे दूध आहे 55 लिटर आणि पाणी आहे 20 लिटर. याच्यामध्ये आपल्याला पाणी किती मिळवायचं असं विचारलं. पाणी 20 लिटर होतं. किती मिळवायचं म्हणजे आपण त्याला x घेतलं आणि तर नवीन गुणोत्तर त्याचं 5:3 येईल. म्हणजे आपण लिहिताना किती लिहायचंय? 5/3 लिहायचंय. याचा तिरकस गुणाकार करून आपल्याला सोडवायचं मुलांनो. 3 गुणिले 55 म्हणजे 55 गुणिले 3 करा आणि बरोबर हा जो 5 जशाचा तसा ठेवा आणि हा जो भागिले नंबर आहे तिकडे गेल्यावर गुणिले होईल, म्हणजे 20 अधिक x. तर मुलांनो आता पहा इथे 5 गुणिले आहे, तो जर भागिले केला तर 55 ला भाग जाईल, म्हणजे 5 एका 5, 5 एका 5 आणि 5 एका 5 म्हणजे 11चा भाग जाईल. शिल्लक राहिलं 11 3 33 आणि बरोबर इथे फक्त आहे 20 अधिक x. मग आता काय करायचं? संख्याकडे संख्या घेऊन टाका, म्हणजे याचा अर्थ ह्या 33 मधून 20 काय होतील? मायनस होतील. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळेल मुलांनो 13. म्हणजे याचा अर्थ त्या 20 लिटर पाण्यामध्ये जर 13 लिटर पाणी आपण ओतलं तर त्यांचं नवीन गुणोत्तर किती होणार आहे? 5:3 म्हणजेच 5/3.